गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अतिवृष्टीचा संपूर्ण महापूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मुंबईसह उपनगर असेल, कोकण विभाग असेल, या सगळ्या विभागाला आज हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। आज देखील मुंबईसह कोकण किनारपट्टीला हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत होता, परंतु सकाळ झाल्यानंतर या पावसाने सध्या विश्रांती घेतलेलं असल्याचं दृश्य जे आहे ते मुंबई उपनगरात सध्या आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण मुंबईच्या सायन परिसराच्या भागामध्ये आहोत आणि सायन परिसरामध्ये सध्या वाहतूक व्यवस्था जी आहे रस्त्यावरची ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु एकीकडे काळे ढग मात्र आकाशात मोठ्या प्रमाणात दाटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुसळधार पाऊस आज देखील बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये पावसाची कशा पद्धतीने परिस्थिती असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।